तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर कार्यकर्ते. 15 वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या शहरावर काम करतो. उठा 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 आभाळ फाटले 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून आम्ही राजसाहेबांचे पहिल्यापासून चाहते आहोत. ते इंजिनियर अत्यंत उत्साहात मला सांगत होते, काय ना साहेब, इथे दिवसाला 100 भूकंप होतात. राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल. पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये, तर मी पाय छाटीन. आज त्या मोबाईल फोनवरती ज्यावेळेला एखादा नंबर ज्यावेळेला बिझी असतो, व्यस्त असतो, त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा कानावरती जे ऐकू येतं ते मराठीत ऐकू येतं. जे त्याच्या अगोदर नव्हतं, आपल्या आंदोलनाच्या अगोदर नव्हतं, ते आता तुम्हाला मराठीमध्ये ऐकू यायला लागलं. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे झालं. हा प्रभाग क्रमांक 14 हा जवळजवळ 57,904 आहे. हा पहिल्यापासून आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर हजर आहे. रामनगरला जय भवानी सोसायटी असं जी मोठी लाईन देण्याचा प्रश्न होता, ती जवळजवळ मी 100-200 मीटरची 600ची लाईन नवीन टाकून घेतली. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणुकीसाठी इच्छुक असणारे दत्ता देवतरासे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दत्ताभाऊ नमस्ते. नमस्ते सर. प्रथमतः मी सिटी प्लस मराठी न्यूजचे एक आभार मानेन की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना आपण लोकांपर्यंत पोहोचवताय आणि आमच्या कामाची दखल घेऊन आपण आम्हाला या चर्चेत सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी सिटी प्लसचे आभार मानतो. धन्यवाद. दत्ताभाऊ, काय सांगाल आपण प्रभाग क्रमांक 14 मधून ओबीसी ह्याच्यातून तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. एकंदरीत तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करताय. आपल्याला वेळोवेळी आम्ही पाहतोय. एकंदरीत निवडणुकीची तुमची रूपरेषा कशी असेल आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहे, काय सांगाल? सर, आपण आज जर बघितलं तर आम्ही 15 वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या शहरावर काम करतो. विद्यार्थी सेनेपासून आपण शहरावर आम्ही काम करत आलेलो आहे. त्यानंतर पिंपरी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आज मी काम बघतोय. 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून आम्ही राजसाहेबांचे पहिल्यापासूनच चाहते आहोत आणि आमचा सहसा कल ठाकरेंकडे जास्त होता पहिल्यापासून. त्यामुळे आपोआप ती पावलं त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळाले आणि आम्ही त्या साहेबांच्या विचारधारेला हे होऊन प्रेरित होऊन आम्ही त्यावर काम चालू केलं. याला राज्य सरकार म्हणायचं? त्याला कोण मरतंय, कोण काय होतंय ह्याचं काय देणं घेणं नाही, फक्त यांची तुंबड्या भरायच्या आम्ही. की साहेबांचे विचार, साहेबांचं असलेलं महाराष्ट्रासाठी विजन, त्याचप्रमाणे आपणही कधीतरी वाटतं की काम करत असताना प्रभागासाठी पण आपण काहीतरी विजन ठेवून काम केलं पाहिजे. त्या प्रवाहामुळे आम्ही सतत सामाजिक कार्य मंडळाच्या माध्यमातून असून मी विघ्नार्थ मित्र मंडळाच्या माध्यमातून काम करतो. आमचे सहकारी माझ्यासोबत काम करतात. त्याच्यानंतर आम्ही पक्षाचं काम करत असताना शहरावर चाललेली आंदोलनं असतील, विरोध असेल, साहेबांच्या जे काही गोष्टींना विरोध असेल तिथे आम्ही नक्कीच विरोध करतो. तर या माध्यमातून आज आपण 15 वर्ष कंटिन्यू काम करत आलेलो आहे. 2012 साली मी निवडणूक लढलो पहिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून. त्यामध्ये जनतेने मला चांगला प्रतिसाद दिला. एक सामान्य घरातला कार्यकर्ता एक निवडणूक लढवतो, त्या हिशोबाने आम्हाला त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप टाकत चांगल्या मतांचा आशीर्वाद जनतेने दिला आम्हाला. त्यानंतर 17ची पण निवडणूक मी याच प्रभागात लढलो. त्यामध्ये मनसेकडूनच लढलो. त्यामध्ये पण अतिशय प्रामाणिक काम आणि निस्वार्थी काम या भावनेने आपण जनतेची सेवा करत आलो. त्या निवडणुकीत पण जनतेने आपल्यावर सार्थ विश्वास दाखवला आणि आजही आपण कंटिन्यू तिथं 15 वर्ष काम करतोय. प्रभागातली कामं असतील ती करतोय. त्यामुळे नक्कीच विश्वास आहे की जनता यावेळेस पण आम्हाला आशीर्वाद देईल. आता मग तुम्हाला आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे विषय असतील, मोठमोठी आंदोलनं असतील, या आंदोलनामध्ये वेळोवेळी तुम्हाला बघितलंय. एकंदरीत
शहरातले जे काही मोठे मोठे आंदोलन असतील, समस्या असतील, या प्रभागामध्ये एकंदरीत तुमचे काय काय महत्वाचे प्रश्न आहेत, तुम्ही कुठले विजन घेऊन निवडणुकीला सामोरं जात आहे? सर, आपण जर बघितलं तर हा प्रभाग क्रमांक 14 जो रामनगर, मोहननगर, काळभोरनगर, दत्तवाडी, विठ्ठलवाडी असा प्रभाग आहे. महात्मा फुले नगर असेल, शुभश्री रेसिडेन्सी असेल, ऐश्वर्यम असेल, हा जवळजवळ 57,900 वार्ड आहे हा लोकसभा. तर यामध्ये प्रामुख्याने काम करत असताना तुम्ही आम्हाला बघितलं असेल की पहिल्यापासून आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर हजर आहे. आणि आपण असं नाही की निवडणूक आल्यानंतरच काम करतो, ही आमची पहिल्यापासूनच भूमिका नाही. 2012 असेल, 17 असेल, 17 पासूनही आम्ही निवडणुकीला हारलो असेल तरी आम्ही कंटिन्यू प्रभागामध्ये काम करतोय. मग त्यामध्ये कोरोना काळासारखा काळ असेल त्यामध्ये पण आम्ही स्टँड होतो. तुम्ही बघितलं असेल पालिकेत आम्ही की प्लाझ्मा असेल, लोकांना लागणारे गरजा, रक्त, याच्यासाठी आम्ही सतत कोविडचे आपले बेड असतील, आपले कोविड सेंटर असतील, याच्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो. म्हणजे आम्ही प्रभागाविषयी आणि शहराविषयी सतत तत्पर राहिलेलो आहे. तर आज प्रभागाबद्दल पण आमचं विजन आहे की आज आम्ही काम करत असताना तुम्ही जे म्हणता की कंटिन्यू आम्ही तुम्हाला काम करत, प्रभागातली जनता पण म्हणते की आम्ही आज बाहेर नाही आलेलो, आज आम्ही कंटिन्यू सतत काम करतो. प्रभागातले कुठलेही प्रश्न असू दे तिथे आम्ही सदैव हजर आहे आणि त्याच माध्यमातून आज आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. तर प्रभागाबद्दल आजपर्यंत आता 2022ला जो कार्यकाळ संपला नगरसेवकांचा, त्याच्यानंतर प्रशासकीय राजवट आली. बरोबर. त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं असेल तर प्रशासकीय राजवटीमध्ये एक जनसंवाद ही पालिकेने राबवली योजना. याच्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी असतील, त्याच्यावर पाठपुरावा असेल, तर याच्या मार्फत पण आम्ही प्रभागामध्ये कोटी रुपयांची कामं केलेली सर. आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक तुम्ही जनसंवाद असेल, अधिकाऱ्यांशी आणि या जनसंवाद सभेचा आणि त्या प्रशासकीय राजवटीचा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खूप फायदा झाला सर. म्हणजे अधिकाऱ्यांशी काम कसं करून घ्यायचं, नगरसेवक नसताना आम्ही जी कामं केली, अधिकाऱ्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. ते काही गोष्टी आम्ही एकदम पाठपुरावा करून कुठली प्रभागातली ड्रेनेज लाईन असेल, कुठल्या सोसायटीमध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकायची असेल, आज आम्ही तुम्ही बघितलं तर माझ्या इथं प्रामुख्याने मी सांगेन रामनगर, मोहननगर, काळभोरनगर या भागामध्ये ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, तुमचा विद्युत प्रश्न असेल, या लाईटचा ह्या तुमच्या प्रभागातला जो सगळ्यात जास्त मोठा प्रश्न आहे विद्युतचा, खूप तुम्ही प्रत्येक वेळेस तो गाजताना बघत असतो, त्याच्या बाबतीत कसं काय तुमचे नियोजन असतं? त्याच्या बाबतीत जर सर तुम्ही बघितलं तर आम्ही आता विद्युत या विषयावर आम्ही वारंवार निवेदन देणे, प्रभागामध्ये चुकीच्या ज्या ह्यांनी महावितरणाने कारभार केलेला आहे त्याविषयी सतत आवाज उठवणे, अधिकाऱ्यांपर्यंत त्याची निवेदनामार्फत तक्रार पोहोचवणं, अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधणं. यामध्ये झालंय काय माहिती सर, जनतेला वेटीस धरतात. जनताचा प्रश्न काय, जनता म्हणते आम्ही लाईट बिल भरून पण आम्ही लाईटीसाठी त्रस्त का. तर आमच्या प्रभागामध्ये एक चांगलं होतं की आम्ही एक कृती समिती मार्फत एक मोठं आंदोलन पण केलं. यामध्ये प्रामुख्याने सर्वपक्षीय नेते होते, त्यामार्फत पण आंदोलन केलं. आम्ही स्वतः पर्सनल ह्याच्यावरती पण विद्युत भागाचा पाठपुरावा केला. त्यामध्ये तुमच्या प्रभागातून आमच्या प्रभागामध्ये LT केबल असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, नवीन कुठे कुठे बसवायचे, कुठल्या क्षमतेचे पाहिजेत, कुठं काय प्रॉब्लेम आहे केबलचे, हे प्रामुख्याने आम्ही अधिकाऱ्यांपुढे मांडत गेलो. त्याच्या मार्फत मी तुम्हाला हे पण सांगेन की अजितदादा ज्यावेळेस पालकमंत्री आता आपल्या इथे त्यांचा दौरा झाला त्यावेळेस पण आपण हा प्रश्न मुद्दा मांडलाय की मोहननगर, रामनगर, आकुर्डी वगैरे या भागामध्ये लाईटीचा सतत वारंवार प्रश्न आहे. तर आपल्या निधीमधून काहीतरी त्या महावितरण विभागाला निधी देऊन ही कामं मार्गी लागावीत आणि जनतेला लाईटच्या त्रासापासून मुक्त करावं असं आपण निवेदन पण दिलेलं आहे अजितदादांना. महानगरपालिकेकडून स्मार्ट सिटीचा फक्त गाजावाजा केला जातो. आपला जो हा प्रभाग आहे स्लम एरिया म्हणून त्याकडे बघितलं जातं. तुमचं त्याबद्दलचं कसं विजन असणार आहे? सर, आपण जर बघितलं तर आम्ही आता शहरात काम करत असेल, प्रभागात काम करत असेल तर आम्ही आजूबाजूचे प्रभाग बघतो तर यामध्ये स्मार्ट प्रभाग असे बाजूचे प्रभाग दिसतात. तर मग आमचा प्रभाग स्मार्ट का नाही? आम्हाला पण वाटतं आमचा प्रभाग आपण स्मार्ट करावा. त्यासाठी आम्हाला जे आवश्यक आहे पाठपुरावा, तर आम्ही सत्तेत आलो तर 100% अजून त्याच्यात डबल पाठपुरावा. कारण की आमच्या इथले रस्ते असतील, आमच्या इथले खेळाचे ग्राउंड नाहीत, आमच्या इथे जे आरक्षण पडलेत ती ताब्यात नाहीयेत, आमच्या इथं सांस्कृतिक भवन सारखं एवढं मोठं सांस्कृतिक भवन उभारलंय पण त्याचा उपयोग नागरिकांसाठी नाहीये. या सांस्कृतिक भवन मध्ये जर नागरिकांसाठी त्याचा उपयोग होत नसेल, पालिकेची भरमसाठ फी भरून जर ते नागरिकांना परवडत नसेल तर नागरिक त्यात काहीच वापरच नाही ना त्याचा नागरिकांना, धोक्यात पडू नये, काही कार्यक्रम होत नाही. तर मी म्हणतो आमचं विजन असं आहे की त्या सांस्कृतिक भवन मध्ये पालिका करोड रुपये शहरावर खर्च करते. तर मी म्हणतो माझ्या प्रभागामध्ये सांस्कृतिक भवन जर आहे त्या जागेवर
जर लोकांसाठी सांस्कृतिक भवन प्लस माझ्या प्रभागामध्ये MPSC UPSC प्लस हुशार विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नाहीये, बर. मी तिथं ते आणू शकतो. माझं विजन आहे ते अभ्यासिका आणेन. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बर. ते करेन. बर. पण त्या जागेचा वापर नागरिकांसाठी कसा होईल याच्याकडे मी प्रामुख्याने लक्ष देणार सर. ह्याच्या पुढे जाऊन जसं की स्मार्ट सिटीचा फक्त गाजावाजा केला जातो. काही दिवसापूर्वी महानगरपालिकेने DPR टाकला, इथं चेंज केला किंवा बरोबर. कसे तुमच्या इथला काय तुमच्या समस्या आहेत यावरती सर आता जो महाविकास आराखडा आपल्या पालिकेने बरोबर. प्रसिद्ध केला हो. रस्त्यांचा, त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघितलं असेल की आम्ही हरकती पण घेतल्या त्याच्यावर. ज्या भागामध्ये रस्त्यांची गरज नाही अशा भागामध्ये पालिकेने रस्ते टाकलेले आहेत. बर. त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या इथं महत्वाचा रस्ता एक परशुराम चौकापासून संघवी कॉलेज पर्यंतचा जो रस्ता आहे तो त्याच्यामध्ये तो 35 मीटरचा रस्ता केलाय. बर. त्याच्यामध्ये आमचं श्रद्धास्थान असलेलं राम मंदिर आहे, बर. ते पण त्यामध्ये येते. अरे. म्हणजे तुम्ही शहरावर नेमकं स्मार्ट सिटी राबवताय प्रकल्प का लोकांची घरं, लोकांच्या घरावरून रस्ते हे करते हेच आम्हाला समजत नाही. स्मार्ट सिटी तुम्ही म्हणता बनवायची, पण लोकांचं नुकसान होऊन तुम्ही स्मार्ट सिटी बनवणार का? ज्या रस्त्यांची आवश्यकता नाही, जिथं लोकांचे घरं बाधित होत आहे अशा तुम्ही प्रभागामध्ये ज्या 2-2, 3-3 रस्ते तुम्ही टाकताय, मग तुमच्या आरक्षणाचा अभ्यास नाही का की इथं लोकवस्ती आहे, इथं रस्ता कसा पाहिजे, काय पाहिजे, मंदिर आहे इथं, मग हे तुम्ही आधी प्लॅनिंग मध्ये करत नाही का? मंदिर त्या प्लॅन मध्ये 100% बर. मंदिर पण त्या मध्ये येतं, पण मंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. मंदिराला जर काय आलं तर आम्ही सर्व नागरिक प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवणार आणि त्यांना सडेतोड उत्तर देणार ना. मंदिराला एक दिनचा धक्का पण लागून ना, कारण आमचं श्रद्धास्थान आहे सर ते. पण तुमचे विजन कसे असणार आहेत? नागरिकांना कोणताही त्रास न होता प्रभागाचा विकास कसा करता येईल यामध्ये तुमचे रस्ते असतील, तुमचे फुटपाथ असतील, आमच्या प्रभागामध्ये शाहू महाराजांचा जलतरण तलाव अनेक वर्ष धुळकात पडला, त्याचं काम खोली वाढवण्यासाठीचं काम आहे ते 5-6 वर्ष झाले पडून आहे. तसंच आता कुठेतरी ते काम मार्गी लागले. आम्ही सतत पाठपुरावा करून ते काम चालू झाले. मग तुम्ही 5-6 वर्ष केलं काय? म्हणजे हा प्रशासनाचा म्हणजे नाकारतेपणा आहे का इथल्या जे सत्ता बघतात त्यांचा नाकार? साहजिकच ना, दोघांचा म्हणता येईल. तुम्ही जर स्वतः तिथं हे करताय तर 100% ते काम व्हायलाच पाहिजे. मी जर उद्या नगरसेवक असेल, मी पाठपुरावा केला तर माझं कामच आहे ते करूनच घेणं. त्यासाठी माझा पाठपुरावा लागेल ना. जनतेला काय पाहिजे? काम पूर्ण पाहिजे. आज आम्हाला इथून जलतरण तलावासाठी आम्हाला जावं लागतं संभाजीनगरला, तो पण कधी कधी बंद असतो. आज अण्णानगर स्टेडियम जे आमच्या भागातल्या नागरिकांसाठी त्याचा उपयोग काय? जर 7-7 वर्ष एवढा पालिकेचा करोड रुपये खर्च करून बांधलेला तलाव बंद असेल तर त्याचा उपयोग काय? प्रश्न. तुम्ही सांगितलं 2017 मध्ये जवळपास तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला इथल्या नागरिकांनी. तुम्हाला 2026ला निवडून द्यायचं कारण काय असावं? सर मी तर म्हणून निवडून द्यायचं म्हणजे मी जनतेसाठी काम करणारा जनसेवक आहे. मी स्वतःला तर तेच समजतो. मला कुठल्या मोठ्याची आशा नाही, पण लोकांसाठी, लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांचे अनुसरून लोकांना काय पाहिजे याच्यावरती काम प्रामुख्याने केलं पाहिजे आणि आम्ही तेच करत आलोय. आपण जर माझा कामाचा हे घेतला तर त्यात तुम्ही प्रामुख्याने बघितले प्रभागात आता आम्ही सांस्कृतिक भवनला जोडणारा रोड आहे, तो आम्ही नगरसेवक नसताना त्याचा पाठपुरावा करून आज तो पण रोड आम्ही त्या जागेच्या मालकाशी पण संपर्क साधून त्या रोडसाठी पण आम्हाला पाठपुरावा केलेला. आपण प्रशासनाकडे याची हे पण करू शकतो की आपले पत्र गेलेत, काय पत्रव्यवहार झाला, ही कामं आम्ही सत्तेत नसतानाही करतोय. आमच्या इथं रामनगरला जय भवानी सोसायटी असन, विघ्नार्थ मित्र मंडळापासून खिवसारा कंपाऊंडची जी मोठी लाईन देण्याचा प्रश्न होता बरेच वर्षापासून, त्या जागेच्या मालकांशी संपर्क साधून आणि प्रशासनाची समन्वय साधून ती जवळजवळ मी 100-200 मीटरची 600ची लाईन नवीन टाकून घेतली. म्हणजे आम्ही नगरसेवक असताना करोडोची कामं केलीत ना, कोटींची कामं. मग आम्हाला जर तुम्ही संधी दिली तर आम्ही 100% प्रभागाचा स्मार्ट वार्ड बनवल्याशिवाय राहणार नाही. आमचं विजन आहे सर की आपल्या प्रभागातले रस्ते असतील, फुटपाथ असतील, हॉकर झोन असतील, मुलांना खेळण्यासाठीचे मैदान असतील. आज जे आरक्षण आहेत आमच्या प्रभागात ती 100% ताब्यात घेऊन त्याचं भाजी मंडी असन, खेळाचं आरक्षण असन, ती आरक्षण डेव्हलप केली पाहिजेत ना. हे आमचं विजन आहे. प्रभाग आपला आजूबाजूचे प्रभाग ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला पण वाटतं की आपल्या प्रभागासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आमच्याकडे विजन आहे. म्हणून आम्ही या नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी आम्ही इच्छुक आहोत. तुम्हाला तसा पक्षाने काही शब्द दिलाय? 100% पक्षाचं आम्ही 15 वर्ष काम करतोय, एकनिष्ठ आहोत.
पक्षाच्या प्रत्येक आंदोलन असेल, शहरावरच्या नागरिकांसाठी प्रश्न असतील, विरोध असेल, कोणत्या मोठ्या प्रकल्पाला विरोध असेल, ते आम्ही सतत तुम्ही तर बघताच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि अशातून आम्ही जर पक्षाकडे संधी माहिती तर आमच्या साहेबांकडेच ब्ल्यूप्रिंट विजन आहे, तर आमच्याकडे पण प्रभागाचं विजन असणार ना, आणि ते तयार करूनच आम्ही पुढे सामोरं जाणार पालिकेच्या इलेक्शन. आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे, याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्ष हा लागलाच पाहिजे. आज या महाराष्ट्रामधला तरुण, या महाराष्ट्रामधल्या तरुणी आज काम मागतायत. शेती परवडत नसल्यामुळे ती मुलं नोकऱ्या करायला म्हणतायत. नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये आहेत, पण आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांपर्यंत ह्या नोकऱ्या त्यांना कळवल्या जात नाहीयेत. सगळ्या गाड्या इथून उजव्या बाजून जात असतात. MSRTCच्या बसेस राईट साईडने चाललेल्या असतात, वेगाने जात असतात. कोणाचं काही लक्ष नाही. मध्ये माणसं आली, तुडवा, मारा, ठार मारा. सरकारला काही देणं घेणं नाही, फक्त टोल भरा. आमच्याकडे पैसे पोचले पाहिजेत. मनसे एकंदरीत किती जागा लढवेल शहरामध्ये? मनसे पूर्ण ताकदीने सर शहरावरती निवडणूक लढवणार आहे. मनसेचे तुम्ही आपण बघत असताना की तळागाळातला कार्यकर्ता प्रभागामध्ये अतिशय चांगलं काम करतोय. आणि मनसे की जिथं खरंच ज्या कामाची गरज नाही, अनावश्यक काही गोष्टी आहेत, त्यांना विरोध करताना पण तुम्हाला सतत दिसत असेल की प्रत्येक प्रभागामध्ये कार्यकर्त्याचं तेच आहे की स्मार्ट साहेबांनी जी ब्ल्यूप्रिंट बनवली, आपला प्रभाग पण तसा कसा स्मार्ट होईल याकडे जास्त जास्त कार्यकर्त्यांनी जिथं जिथं जास्त ताकद आहे तिथं साहेबांनी 100% सांगितलं की आपण ताकद देऊन तिथं लढायचं आहे. आता भाऊ, आपण आता शेवटाकडे येऊया. आपण 1-2 रॅपिड प्रश्न घेऊ. त्यामध्ये तुमचा राजकारणातला म्हणजे आवडता नेता कोण? साहजिकच राज ठाकरे. मला म्हणजे सांगायला काय अभिमान वाटतो की साहेबांकडे स्पष्ट विजन आहे. एकदा बोललं की बोललं, आणि सडेतोड बोलणारा नेता. आणि मी अजून सांगेन की बाकीचे नेते पण प्रशासनावर पकडे, काही नेत्यांचे असे पण नेते आवडतात आणि प्रशासनाविषयी जे विजन ठेवतात असे नेते मला 100% आवडतात. तुमचा राजकारणातला म्हणजे तुम्ही राजकारणात तुम्हाला यायचं गुरुकिल्ली कोणाकडून भेटली? ॲक्च्युली सर माझ्या मागं माझा मित्रपरिवार. म्हणजे आपण ज्यावेळेस काम करतो मंडळाच्या माध्यमातून, मी पहिल्यापासून काम करत राहिलो. तुमचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. आपण ज्यावेळेस काम करत असतो सामाजिक क्षेत्रामध्ये मंडळाच्या माध्यमातून असं कार्यक्रम घेणं, रक्तदान वगैरे सगळे कार्यक्रम, त्यावेळेस मित्रपरिवाराचा पाठिंबा खूप मोठा असतो. मी काम करत असताना मला माझ्यातली काम करण्याची क्षमता बघून माझे मित्र म्हणले, आपणच यात गेलो चांगल्या कामासाठी. जर आपण आज मंडळासाठी करतो, आज आपण उद्या लोकांसाठी करू, लोकांमुळे प्रभागासाठी पण काम. हे विजन करत करत मी काम, माझ्या मित्रांनी मला पाठिंबा दिला आणि मी खरंच राजकारणात आलो. नाही तर माझ्या मागे काय राजकीय वारसा असा कुठला नव्हता. मी त्या अनुगाने मी आलो आणि आज खूप आनंद होतो की मी समाजासाठी काहीतरी काम करतो. धन्यवाद दत्ता भाऊ, तुम्ही आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि तुमच्या पुढील वाटचालीस मला खूप खूप शुभेच्छा.